हे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी चरी वणिधेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालकापासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मीले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. तयाचे निनामे चुके जन्म वेथा, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रीराम समर्थ. नाथ महाराजांसारखा अत्यंत विद्वान प्रकांड पंडित, अत्यंतिक प्रखर वैराग्य ज्याला लाभलं, ज्यांनी ते आचरून दाखवलं, अशा नाथ महाराजांनी अनेक संतांच्या, समकालीन संतांच्या आज्ञेने श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर एकादशीच्या दिवशी संत एकनाथांनी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि मी जे आत्ता म्हणालो की अत्यंत प्रगांड पंडित असलेला, अत्यंत आचरणशील, अखंड भगवंताच्या अनुसंधानात, विशेषतः त्यांच्या स्वामींनी त्यांना दिलेली दीक्षा ही भगवान गोपालकृष्णाच्या उपास्य देवता म्हणून भगवान गोपालकृष्ण ही उपासना त्यांना दिली. आणि त्या उपासनेमध्ये, त्या अनुसंधानामध्ये राहणारा भगवंताच्या असा हा महान संत. आणि हा संत जेव्हा ग्रंथ लिहायला सुरुवात करतो, तेव्हा श्री गणेशाचं स्तवन तर करतोच, सद्गुरूंच्या कृपेने पुढे माता सरस्वतीचं म्हणजे शारदेचं वर्णन करतो. त्यातल्या ओव्या ज्या आपण काल पाहिल्यात, त्याचं मी पुन्हा घरी जाऊन त्यांच्या कृपेने काही चिंतन केलं किंवा त्यांच्या कृपेने जमलं, पाहायला मिळालं, अभ्यासायला मिळालं. ते फारच सुंदर आहे. म्हणजे त्या ओव्या दिसायला खूप छोट्या आहेत, पण त्या प्रत्येक ओवीतल्या प्रत्येक शब्दाला किंवा त्या शब्दामध्ये एवढा सुंदर अर्थ, एवढी सुंदर भावना नाथांनी भरून ठेवलेली आहे असं मला जाणवतं. पण ते सगळं असताना नाथ महाराज मात्र त्याच्याकडे किती वेगळ्या दृष्टीने पाहतात, ते आज आपण पाहूया. सज्जनो, या भगवतीचं, या सरस्वतीचं म्हणजे शरदिंदू समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते, असं त्या भगवतीचं वर्णन, सरस्वतीचं वर्णन त्या ओव्यांमध्ये तर त्यांनी केलेलंच आहे. पण असं आहे की या विश्वाची निर्मिती ज्या परमात्म स्वरूपाने, परब्रह्माने, परमात्म्याने केली, त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेली किंवा त्याचीच असलेली, त्याच्याशी तद्रूप असलेली जी शक्ती आहे, ही शक्ती या विश्वामध्ये अनंत रूपाने नटलेली आहे, अनंत रूपाने वसलेली आहे. आणि या परमात्म स्वरूपाची जी शक्ती आहे, ही शक्ती या विश्वामध्ये आपल्याला 3 रूपांनी पाहायला मिळते.
हे विश्व जेव्हा निर्माण झालं तेव्हा या विश्वामध्ये, विश्वाच्या निर्मितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 3 महत्त्वाचे सत्व रजतम गुण तर आहेच, आणि 5 महाभूत, पंचमहाभूत ज्याला म्हणतो आपण, तर त्या पंचमहाभूतांमधून निर्माण झालेलं हे सगळं विश्व हे त्या शक्तीचं एक मुख्य रूप आहे. आणि परमात्म्याने जेव्हा ही सृष्टी निर्माण करायला घेतली तर या सृष्टी निर्माणाचं महान कार्य ज्या शक्तीमुळे झालं त्या शक्तीचे 2 रूप प्रकर्षाने पाहायला मिळतात. तर ती कोणती आहेत? तर या संपूर्ण उत्तम अतिशय विहंगम अशा सृष्टीमध्ये वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणं, आणि निर्माण केल्यानंतर या विश्वाला काळाची सत्ता आहे. थोडासा विषय नाथांचा आहे, मुळातच ग्रंथ वेदांताचा आहे, तरी नाथांनी खूप सोप्या भाषेत सांगितलेला आहे. तरीही 16व्या शतकात सांगितलेला हा ग्रंथ आपण 21व्या शतकामध्ये माझ्यासारख्या अत्यंत अल्पबुद्धीच्या माणसाकडून जेव्हा सांगतात तर प्रयत्न करतो मी. नाथांनी ज्या सोप्या पद्धतीने सांगितलं तरी पण ती भाषा इतक्या 500 वर्षांपूर्वीची, 450 वर्षांपूर्वीची आहे, तर ती आपल्यासाठी कठीणच आहे. पण प्रयत्न करून सोपं करून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्रींच्या कृपेने करतो आहे. तर या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट निर्माण करताना, वस्तू निर्माण करताना, ती वस्तू निर्माण केली तर निर्माण केल्यानंतर या विश्वाला काळाची मर्यादा आहे. फार म्हणजे मी म्हटलं ना, विश्व जर तुम्ही पाहायला गेलं तर एवढं सिस्टमॅटिक आहे. बघा ना तुम्ही की एवढे ग्रह, केवढी ग्रहमाला. बरं, आपण पुन्हा म्हणताना आपल्या ह्याच्यातच आहे की अनंत कोटी ब्रह्मांड. आपण एका सूर्यमालेत, अशा किती सूर्यमाला माहीत नाही, असे किती ब्रह्मांड माहीत नाही, पण 100% अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. कारण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात जर ते टाकलं आहे तर ते 100% नाही, 1000% चुकीचं नाही आहे. तर एवढ्या ब्रह्मांडामध्ये एवढ्या वस्तू निर्माण करत असताना त्याला काळाची मर्यादा आहे. म्हणून वस्तू, जी एखादी शक्ती वस्तू निर्माण करते आणि ती निर्माण केली की तिचं एक आयुष्य ठरलेलं आहे की ती निर्माण झाल्यानंतर पंचमहाभूताची असल्यामुळे तिला मर्यादा आहे, ती कधीतरी संपणार आहे. म्हणून जी शक्ती एखादी वस्तू निर्माण करते, हीच शक्ती निर्माण करते आणि तीच शक्ती त्याचा संहारही करते. आणि अशा रीतीने या विश्वामध्ये तिचा एक सुंदर खेळ अखंडपणे, जेव्हापासून हे विश्व निर्माण झालं आहे तेव्हापासून ती वस्तू निर्माण करायची आणि तिचा संहार करायचा, असा खेळ त्या शक्तीचा सुरू आहे. त्या शक्तीला, म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की परमात्मा स्वरूपाची शक्ती आहे, ती 3 रूपांनी दिसते. त्यातलं पहिलं रूप आहे महाकाली. हे महाकालीचं रूप आहे की जी वस्तू निर्माण करते, पुन्हा मोडून टाकते, संहार करते. हा तिचा खेळ विश्वाच्या निर्मितीपासनं. आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं होतं की विज्ञान असं सांगतं की एखादी गोष्ट निर्माण झाली की काही दिवसांनी ती पुन्हा परावर्तित होते, रूपांतरित होते, पण तिचं मूळ स्वरूप नाहीच होतं. त्या शक्तीला महाकाली असं म्हटलं जातं. दुसरी शक्ती, या विश्वामध्ये त्या परमात्मा स्वरूपाने, त्या शक्तीने अनंत जीव, अनंत जंतू, अनेक वनस्पती निर्माण केल्या. आणि मग या सगळ्या वनस्पती, जीवजंतूंच्यामध्ये जी प्राणशक्ती आहे, बघा बरं, या विश्वामध्ये निर्माण झालेले प्राणी, जंतू, जीव, वनस्पती यांच्यामध्ये जी प्राणशक्ती कार्य करते, ती प्राणशक्ती म्हणजे या विश्वाच्या दिव्य सौंदर्याचा आविष्कार आहे. आणि हा आविष्कार तुम्हा आम्हाला जीवनरूपाने त्या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो. सुंदर मोगऱ्याचं झाड आहे, सुंदर गुलाबाचं झाड आहे, नाही का? नुसते डोंगर, दर्या जरी आपण पाहिल्या तर माणूस किती सुखावून जातो, नाही का?
काश्मीरचं सौंदर्य असेल, स्वित्झर्लंडचं सौंदर्य असेल, ज्याला जे पाहायला मिळेल. साधं आपल्या गावाच्या बाहेर गेलो आणि प्रवासाला सुरुवात झाली तर सुंदर निसर्गरम्य दिसलेल्या टेकड्या श्रावणामध्ये आपण पाहतो. काय सुखावून जातो मला सांगा. तर हे विश्वाचं दिव्य सौंदर्य ज्या जीवनरूपी शक्तीने या संपूर्ण विश्वामध्ये विलसत असतं, ती शक्ती म्हणजे आहे महालक्ष्मी. पहिली शक्ती महाकाली, दुसरी प्राण सरस्वती किंवा प्राण त्याच्या रूपाने सगळ्या जीवनभर सगळ्या वस्तूंमध्ये सगळ्या वनस्पतींमध्ये या सृष्टी सौंदर्याचं दिव्य दर्शन आपल्याला जीवनरूपाने आपल्याला पाहायला मिळतं. त्याला म्हणतात महालक्ष्मी. महाकाली, महालक्ष्मी ही दुसरं शक्तीचं रूप या परमात्मा स्वरूपाचं आहे. नाथ महाराज या सगळ्यांचं चिंतन फक्त ओव्यांमध्ये. आता ओव्या जर तुम्हाला मी सांगितलं तर ते थोड्याशा कंटाळा होते. काल आपण पाहिलं की त्या अरे यार काय बोल करायचं असं वाटलं असेल कदाचित. ह्याची मला जाणीव झाली, कारण त्याचे रिफ्लेक्शन्स मला इथून दिसतात. म्हणजे तुम्ही जरी इथे बसलात तर तिकडचे दिसणार, आणि ते खूप साहजिक आहे. कारण जीवन इतकं फार सुंदर आहे हो, फार सुंदर आहे. नाथांचं काय, कुठल्याही संतांचं चरित्र वाचताना जीवनाचं सौंदर्य कळतं. अरे प्रॉब्लेम्स तर आयुष्यभर आहे हो, न संपणार आहेत, पण त्यातही नाथ महाराजांसारखा संत किंवा आपलं संत वाङ्मय इतकं सुंदरपणे तुम्हाला या जीवनातले अतिशय गोड असे अनुभव नित्य तुमच्या दृष्टीला पाडण्याची या चर्मचक्षूंना दृष्टी देतात. म्हणजे डोळे आहेत पण दृष्टी वेगळी आहे आणि डोळे वेगळे आहेत. तर ती दृष्टी आपल्याला या सृष्टीकडे पाहण्याची एक दिव्य दृष्टी या संतांच्या वाङ्मयातून मिळते, की ज्यांनी मानवी जीवन खूप आनंदी होतं. महालक्ष्मी झाली, महाकाली झाली. तिसरं ते म्हणतात की माणसाच्या अंतःकरणामध्ये वाणीच्या रूपाने जे ज्ञान वसलेलं आहे, मानवाच्या अंतःकरणामध्ये वाणीच्या रूपाने जे ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या माझ्या जीवनावर त्या ज्ञानाचा प्रकाश सारखा विलसत असतो. ती ज्ञानशक्ती जी आहे ती अतिशय सूक्ष्म आहे. लक्षात घ्या बरं. थोडंसं अवघड आहे, पण मी माझ्या अल्पबुद्धीला जसं समजलं तसं तुमच्यासाठी टिपून आणलं आणि ते नेमक्या शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काही चुका असतील तर त्या माझ्या आहेत, नाथ महाराजांच्या नाहीत. तर ते म्हणाले की माणसाच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये वाणीच्या रूपाने जे ज्ञान वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाहित होतं आणि त्या ज्ञानाचा एक सुंदर प्रकाश मानवाच्या जीवनामध्ये पडतो. ती जी ज्ञानशक्ती आहे ती अतिशय सूक्ष्म आहे आणि ती ज्ञानशक्ती म्हणजे सरस्वती. आणि त्या सरस्वतीला, महासरस्वतीला नाथ महाराज शारदा किंवा शारदांबा असं म्हणतात. किती सुंदर आहे बघा. या एवढं दर्शन या महात्म्याला हे लिखाण करताना होत आहे. म्हणजे मला तुम्हाला नम्रपणे सांगा वाटतं की जेव्हा एक अतिउच्च पातळीचं पवित्र असं जीवन एखादी व्यक्ती जगते आणि हे पवित्र आचरणशील जीवन जगत असताना, म्हणजे बाह्यांगाने पवित्रता आणि अंतरंगातून सुद्धा पवित्रता. बऱ्याच वेळेला आपली बाह्यांगाची पवित्रता खूप असते की ज्याला कर्मकांडामध्ये गुंडाळलं जातं, पाहिलं जातं, त्याच्यावर टीकाही केली जाते. पण त्या बाह्यांगाच्या आचरणाबरोबर अंतरंगातलं सुद्धा पावित्र्य, शुचिता तेवढ्याच पद्धतीने आयुष्यभर जपली जाते एखाद्या सत्पुरुषाच्या जीवनात, संत महात्म्याच्या जीवनात, नाथ महाराजांच्या जीवनात. आणि तेव्हाही जपत गेल्यानंतर पुन्हा अंतरंगात असलेलं अखंड अनुसंधान, ती झालेली नामसाधना, आणि त्या साधनेनंतर असा महात्मा जेव्हा ग्रंथ लिहायला किंवा बोलायला लागतो तेव्हा त्याच्या मनामध्ये जी सरस्वतीची कल्पना आहे ती किती गोड आहे, किती विलोभनीय आहे मला सांगा. तेव्हा नाथ महाराज असं म्हणतात की ही जी शारदा आहे, शारदांबा आहे, ही शारदांबा काय आहे, ही सरस्वती काय आहे. तर ही सरस्वती म्हणाली या विश्वाला गवसणी घालणारी जाणीव आहे, आत्म्याचं निर्मळ स्वरूप आहे म्हणाले. सरस्वती म्हणजे आत्म्याचं निर्मळ असं सुंदर आणि या सृष्टीचं जे दिव्य सौंदर्य आहे याचा साक्षात अनुभव जर काही असेल ती म्हणजे
ही माँ सरस्वती आहे, ही शारदांबा आहे, हे त्यांना लिहिताना दिसतंय. आणि तिच्या पतीची नम्रता किती आहे त्यांची. इथे म्हणतात, अशी सरस्वती, अशी शारदांबा ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये, अशी परमात्म शक्ती जेव्हा एखाद्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये या शारदेच्या रूपाने प्रगट होते, तेव्हा सज्जन हो, त्याच्या मुखातून जे काही बाहेर पडतं, त्याच्या वाणीद्वारे जे बाहेर पडतं, किंवा त्याच्या ग्रंथलेखनातून जो ग्रंथ निर्माण होतो, तो एका वेगळ्या पातळीवरचा होतो. हे तुमच्या माझ्या सहजतेने लक्षात येईल. आणि असं होतं का, असं असतं का, तर निश्चितपणे तुम्ही तुकारामांची गाथा काढून पहा, तुम्ही ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी काढून पहा, समर्थांचा ग्रंथराज दासबोध काढा, नाथांचं नाथभागवत घ्या. एवढंच कशाला, वाणीच्या रूपाने, म्हणजे सुचिरभूत जीवन, अनुष्ठानमय जीवन आणि नामसाधना जर असेल, तर मी तुम्हाला पाहिलं, अनुभवानी आणि पाहिलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की अत्यंत आदर्श, अतिशय प्रभावशाली असे प्रवचनकार म्हणून पूज्य श्री बाबा बेलसर हे होते. बाबांची वाणी म्हणजे एकदा जर तुम्ही बाबांचं प्रवचन ऐकलं ना, अहो प्रवचन सुरू झाल्यानंतर 15-16व्या मिनिटाला तुम्ही श्रवण करत असताना तुमच्यामध्ये हा भाव निर्माण होतो की हे सगळं सोडावं आणि माळ घेऊन आपण जपाला बसावं. एवढं सुंदर वाणीचं वर्चस्व म्हणा, किंवा वाणीचा गोडवा म्हणा, नवे नवे वाणीचा प्रभाव असा त्या सत्पुरुषाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होण्याचं सामर्थ्य हे त्याच्या आयुष्यभराच्या नामसाधनेमुळे. पुनश्च मी एकदा थोडंसं मागे येऊन असं म्हणेन की आत्ताच्या काळामध्ये हे मला नेहमी असं वाटतं की हे सगळं आहे ना, तर हे मला माझ्या पहिल्यांदा प्रपंचामध्ये वापरता आलं पाहिजे, मला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थाने संतांना अपेक्षित आहे की तुम्ही ग्रंथ का वाचायचा, कशासाठी, तर ते तुम्हाला आचरणात आणायचं आहे, ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वापरून तिथे पोचायचं आहे, आपल्याला परे जायचं आहे. किती दिवस आपण पहिल्या वर्गात राहणार आहे, नाही ना अनुग्रह गीता आज 12 माळा, 13 माळा आम्ही रोज करतो, म्हणजे मी सांगतो लोकांना स्वतःच्या बाबतीत, किती दिवस 13 माळा करून राहणार आहेस, कधी दुसऱ्या वर्गात आपण जाणार आहे, कधी आपली पुढे पायरी पडणार आहे. तर अशा प्रकारचं वाणीचं सामर्थ्य, अशा प्रकारचं बुद्धीचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर या सगळ्या चिंतनातून मला असं वाटतं की याचं सार तुमच्या माझ्या जीवनात काय पडावं. तर आत्ता तुमचा माझा प्रपंच आणि परमार्थ हे 2 प्रश्न आपल्यासमोर आपल्याला सोडवायचे. प्रपंचाचे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला वाटतात, तेव्हा तुमची माझी पुढची जनरेशन, तुमचा माझा मुलगा उत्तम साधक, उत्तम पहिल्यांदा साधक होण्याच्या आधी तो उत्तम नागरिक झाला पाहिजे. आणि त्याच्या ठाई हे सगळे सद्गुण जर यायचे असेल तर आपल्या लेकरांना एका विशिष्ट प्रकारच्या नामस्मरणाची, विशेषतः मुलांसाठी गायत्री, संध्या आणि गायत्री, मुलींसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ मुलींनी केलेच पाहिजे. एखादा मुलगा जेव्हा गायत्रीचं अध्ययन करतो, गायत्रीचा नित्य जप करतो, आधी त्याला संध्या शिकवा, नसेल त्याच्याकडे तर मी घरी येऊन शिकवतो. मला माझी ॲडव्हर्टाईज नाही करायची, मला संध्येची आणि गायत्रीची ॲडव्हर्टाईज करायची. ज्या मुलाला संध्या येत नसेल त्याला एक तर माझ्या घरी पाठवा, नाही तर मी त्याच्या घरी येऊन त्याला संध्या शिकवतो. विदिन 5 to 7 मिनिट्स संध्या कंप्लीट होते. आणि त्या संध्येनंतर त्या मुलांनी जर रोज 1200 गायत्री म्हणजे 12 माळा, 100ची 108ची 1 माळ आहे, अशा 12 माळा जर केल्या तर आत्तापर्यंतचा अनेक साधकांचा, अनेक सत्पुरुषांचा हा अनुभव आहे की गायत्रीच्या नित्य अभ्यासाने अगदी मठ्ठ असलेली मुलं उत्तम बुद्धिमान झालेली आहेत. परमपूज्य बाबा म्हणजे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांची एक वेदपाठ शाळा आपल्या नांदेडला होळीवर होती, हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. विषय माझा काय की ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये ही परमात्म शक्ती शारदा रूपाने प्रगट होते, तेव्हा त्याच्या वाणीची एक विशिष्ट पातळी असते, त्याच्या ग्रंथलिखाणाची एक विशिष्ट पातळी असते. असं
आपल्याला पाहायला मिळतं. हे सत्य आहे. ते मला माझ्या जीवनात कसं उतरवता येईल. आणि आज आपल्या मुलांना सगळ्यात मोठं आहे की त्यांना अभ्यासात इंटरेस्ट नाही, त्यांना बसा वाटत नाही, त्यांचं मन एकाग्र होत नाही, त्यांना मोबाईलमध्ये मन एकाग्र होतं पण पुस्तकात होत नाही. याला आई बाबा काहीही करू शकत नाही. हा 21व्या शतकातला प्रश्न आहे. पण मुलांनी गायत्री करणं आणि मुलींसाठी गायत्री इतकंच महात्म्य असलेलं 6 श्लोकांचं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे. ते म्हणायला केवळ 2 मिनिटं लागतात. एक प्रज्ञाविवर्धनाचा पाठ करायला. ते केल्याने काय होतं, आमचे बाबा किंवा आत्ता बाबांचे एक विद्यार्थी आहेत. अद्वैत वेदांत रत्न हा पुरस्कार त्यांना मिळालेला 40 वर्षाचं वय असलेला हा वेदांती, न्यायशास्त्राचं अध्ययन झालेला श्री प्रमोद शास्त्री म्हणून परभणीला राहतात. त्यांची वेदांची शास्त्राची एकत्र पाठशाळा आहे. श्रींच्या कृपेने त्यांचे आपले कौटुंबिक संबंध आहेत. इथे आपण त्यांना यावर्षी बोलवणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा सत्कारही आपण करायचं ठरवलं. पण इतक्या कमी वयामध्ये शंकराचार्यांनी त्यांना अद्वैत वेदांत भास्कर अशी पदवी दिलेली आहे. मला सांगायचं काय तर त्यांच्याशी जेव्हा माझा संवाद झाला एक 15-20 दिवसापूर्वी, तर ते म्हणाले आमच्या पाठशाळेत, माझ्याच नाही तर महाराष्ट्रातल्या म्हणा भारतातल्या सगळ्या पाठशाळांमध्ये जे मुलं शाळेत शिकत नाहीत, घरचं ऐकत नाहीत, वाया गेलेले लौकिक अर्थाने आहेत, असे मुलं त्यांचे पालक कंटाळून वेद पाठशाळेमध्ये आणून घालतात की जे कुठेही आत्ता वयाच्या 12, 14, 15 वर्षापर्यंत कुठेही सक्सेस झालेले नाहीत. असे विद्यार्थी गुरुजी याला शिकवा बरं, हे फारच त्रास देते म्हणे. ज्याला अभ्यासात इंटरेस्ट नाही, ज्याची बुद्धी चालत नाही, लौकिक अर्थाने वाया गेलेला विद्यार्थी पाठशाळेत आणून घालतात. आणि शास्त्रीजींनी मला सांगितलं की ते म्हणाले ते आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांचा चौल करतो, त्याला संध्या शिकवतो आणि रोज 1200 गायत्री झाल्याशिवाय जेवण नाही. हा संकेत आम्ही आमच्या पाठशाळेला लावून घेतला. हाच संकेत आदरणीय परमपूज्य बाबा म्हणजे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरींच्या पाठशाळेमध्ये होता. आणि तो किती परखडपणे पाळला जायचा. मला हे सांगायचं की ही महासरस्वती आहे, हिचा उपयोग आपल्या मुलांना झाला पाहिजे. आणि तो होतो का? 1000% होतो. ज्या दिवशी एखादा विद्यार्थी 1200 गायत्री जप बाबांच्या पाठशाळेत करायचा नाही, तेव्हा जेवायच्या वेळेला नोंद घेतली जायची, अरे तू 1200 केला, तू केला, जेवायला बसा. ज्या विद्यार्थ्यांनी 1200 जप केला नाही, बाबा स्वतः फक्त नैवेद्य दाखवायचे. बाबा म्हणायचे आज मी भोजन प्रसाद घेणार नाही. बाबांनी भोजन प्रसाद न घेतल्यामुळे मोठी आई, त्यांची पत्नी, त्या म्हणायच्या आज ते नाही जेवले तर मी कसं जेवणार. त्या मुलाला मात्र ते म्हणायचे तू भोजन कर. पण इतक्या सगळ्या चांगल्या मुलांच्या सहवासात इतका मुलगा असला तरी त्याच्या मनावर तो परिणाम व्हायचा की मी जप नाही केला म्हणून बाबा जेवत नाही. मोठे विद्यार्थी म्हणायचे बाबा जेवत नाही, सिनियर जे विद्यार्थी असायचे ते म्हणाले बाबा जेवत नाही, मी जेवत नाही, हा नाही तो नाही म्हणून कोणीही जेवायचं नाही. असं बऱ्याच वेळा वर्षातून 2-4 वेळा तरी नवीन मुलांच्या बाबतीत घडायचं. पण बाबांनी हा नियम कधी मोडला नाही. त्या मुलाला रागवत नसत, त्याला बोलत नसत, पण ही शिक्षा ते स्वतःला करून घ्यायचे. पण असे शिक्षेचे प्रसंग कळल्यानंतर श्रींच्या कृपेने बाबांच्या वाटेला कमी येत असत. ही जाणीव त्या विद्यार्थ्यांना होती. बरं, हे त्यांच्या बाबतीत झाल्यानंतर होतं काय? मला प्रमोद शास्त्रींनी सुद्धा सांगितलं. बाबांच्या पाठशाळेत तर प्रश्नच नव्हता. ते म्हणाले असं 40 दिवस जेव्हा तो मुलगा 1200 गायत्री करतो तर 15 दिवसानंतरच आम्हाला असा अनुभव येतो की जो आलेला विद्यार्थी अतिशय व्रात्यपणे वागत असे, त्याचा व्रात्यपणा कमी झाला आणि तो शांत व्हायला, त्याच्या वृत्ती स्थिर व्हायला लागल्या, त्याचं मन शांत व्हायला लागलं. आणि हळूहळू हा विद्यार्थी आमच्याकडे गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त, रुद्र, पवमान आणि वेदांमधल्या अनेक ऋचा 1 वर्षात 2 वर्षात उत्तम पद्धतीने
शिक्षणाला त्याचा प्रारंभ झाला आहे, पुढे उत्तम झाला, आचरणशील झाला, पुन्हा त्याला गायत्रीचं महात्म्य सांगावं लागलं नाही. अशी हजारो मुलं बाबांच्या पाठशाळेतली आज पाठशाळा चालवतात आणि त्या पाठशाळेमधून हजारो विद्यार्थी अशा प्रकारचं उत्तम धर्म कार्य करत आहेत. सज्जनहो, ही परमात्म स्वरूपाची ही जी शारदा नावाची शक्ती आहे, ही आज विद्यार्थ्यांना सगळीकडे कामाला येणारी आहे. पुढे नाथ महाराज म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेने, अशी ह्या शारदेचं वर्णन केल्यावर नाथ महाराज म्हणतात की ही शारदा माता मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, विनम्रता बघा नाथांची. नाथ महाराज म्हणतात की अशी ही दिव्य असलेली शारदा माता, ही सरस्वती मला माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझ्यावर सदा प्रसन्न आहे म्हणाले, फार प्रसन्न आहे. आणि मग नाथ महाराज असं म्हणतात की ती प्रसन्न असल्यामुळे झालं काय म्हणाले, की हा जो ग्रंथ आहे म्हणाले, एकादश स्कंद हा सगळा वेदांताचा ग्रंथ आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळं आत्मविद्या, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे सगळे समांतर शब्द आहे बरं का. तर ते म्हणाले हे सगळं आत्मज्ञानाचं गाठोडं, आत्मज्ञानाचा हा सगळा भाग, खरं म्हणजे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे शब्दांनी सांगण्यासारखं नाही आहे, ते अनुभवाचं शास्त्र आहे. हे शब्दामध्ये बांधणं एवढं कठीण आहे. पण म्हणाले, पण इतकं हे अवघड असलेलं आत्मज्ञान ते म्हणाले त्या सरस्वतीच्या, त्या शारदेच्या कृपेने मला सहज सांगता येतं आहे. याचं कारण काय म्हणाले नाथ महाराज पुन्हा कारण सांगतात. त्याची ओवी आहे बरं त्याच्यात, आपण ती काल वाचलेली. तर ते म्हणाले वाणीचे 4 प्रकार आहे की नाही, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. तर ह्या 4 वाणी, तर या 4 वाणींची गोडी अतिशय सूक्ष्मपणे तिच्यामध्ये भरून आहे म्हणाले. आणि म्हणून त्या वाणीला वागेश्वरी असं म्हणलं, वाग ईश्वरी. या 4ही वाणीला, या शारदेला, याच सरस्वतीला, की जी सरस्वती मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वाणी रूपाने ज्ञान अखंड प्रवाहित करत राहते आणि तिचा प्रकाश मानवी जीवनामध्ये पडून मानव उच्च मार्गाला जातो. अशी ती ज्ञान सरस्वती, अशी ती महासरस्वती, अशी ती शारदांबा वागेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. आणि म्हणून या ब्रह्मज्ञानातले, या आत्मज्ञानातले अत्यंत गूढ असे प्रश्न आणि त्याचा अतिशय सुंदर असा अर्थ या वागेश्वरीच्या साह्याने मला कळतो, असं नाथ महाराज त्या सरस्वतीचं, त्या शारदेचं वर्णन करताना सांगतात. म्हणजे मी म्हटलं, आपल्याला पाहिलं की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ, माफ करा, ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं वर्णन कसं आहे, अकारतो ब्रह्मा, उकारतो विष्णू वगैरे, असं गणपतीचं जे रूप केलं आहे, तशा पद्धतीने नाथ महाराजांनी सरस्वतीचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. पुढे म्हणाले की आपल्याला मानवी जीवनात आपण हे पाहतो की हंसाला जर दूध दिलं तर त्यातला पाण्याचा अंश तो बाजूला काढतो किंवा फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच राहतं. तसं सार आणि असार काय आहे या मानवी जीवनामध्ये, या ज्ञानामध्ये कोणतं ज्ञान सारयुक्त आहे, काय बाजूला टाकायचं मानवी जीवनामध्ये, तर हे सार आणि असार हे वेगवेगळं करणारी जी शारदा आहे, जी सरस्वती आहे, हिचं वाहन हे हंस आहे. आणि त्याच शारदेला एक ओवी त्याच्यामध्ये आली की तिला परमहंस वाहिनी असं म्हटलेलं आहे. तर तिला परमहंस वाहिनी एवढा शब्द त्याच्यामध्ये आला. पण परमहंस वाहिनी म्हणजे काय, तर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सहजासनामध्ये ती त्या हंसावर आरूढ झालेली आहे आणि ते परमात्म शक्ती त्या हंसावर असल्यामुळे तिला परमहंस, हंसवासिनी अशी ती शारदा. पण पुनश्च त्यांनी अतिशय नम्रपणे सांगतात की ती अतिसूक्ष्म आहे, अत्यंत स्फूर्तिदायी अशी सरस्वतीचं वर्णन त्यांनी केलं. पुढे ते म्हणतात की मग ह्या शारदेचं जे रूप आहे हे सामान्य माणसाला कळणं, उमगणं फार अवघड आहे. हे नेमकं कोणाला कळतं म्हणाले,
तर आत्मान आत्मविवेक ज्याला म्हटलं जातं, अनात्म काय आत्म काय ह्याचा विवेक करणारे असे जे काही संत महात्मे आहेत, हे संत महात्मे हे आत्मज्ञान प्राप्त झालेले पुरुष तेवढेच फक्त या ज्ञान सरस्वतीला, या वागेश्वरीला, या शारदेला ओळखू शकतात. हिचं हे दिव्य स्वरूप अतिशय सूक्ष्म आहे, पण या सूक्ष्म रूपाला जाणण्यासाठी तसा आत्मज्ञानी पुरुष आवश्यक आहे, किंवा त्यालाच तिचं दर्शन, तिची प्राप्ती होऊ शकते. आणि तिची प्राप्ती झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना की काय होऊ शकतं, तर नाथ महाराज असं नम्रपणे सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मी हे पाहतो की ब्रह्मज्ञानासारखा जो विषय आहे की जो शब्दामध्ये मांडणं खरोखर कोणालाही शक्य नाही, तो केवळ तिच्या अस्तित्वाने नव्हे तिच्या पूर्ण कृपेने मला पाहायला मिळतो. ते म्हणतात की या विश्वातलं जे चैतन्य आहे, हे चैतन्य त्या शारदेच्या रूपाने चराचरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, पण त्याच्यासाठी तुमची पात्रता सांगतात की आत्मान आत्मविवेक किंवा आत्मज्ञानी पुरुष जर असेल तर त्याला ते होतं. आणि म्हणाले या शारदेच्या कृपेशिवाय उत्तम ग्रंथाची निर्मिती, उत्तम वाणीची निर्मिती होणं शक्य नाही. साधारण मला वाटतं ओवी क्रमांक 16 ते ओवी क्रमांक 34पर्यंत असं सुंदर वर्णन नाथ महाराज या सरस्वतीचं करतात. ते म्हणाले ही सरस्वती माता, ही शारदा माता वाणीच्या ठिकाणी, अशा महापुरुषाच्या, असं आत्मज्ञानी पुरुषाच्या वाणीच्या ठिकाणी अखंडपणे विलसत असते. आणि ही शारदा माता किंवा ही वागेश्वरी परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यतेने राहणारी, स्वतः मूर्तिमंत सौंदर्याचं प्रतीक असलेली ही शारदा माता, नाथ महाराज म्हणतात की तिने माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्या आत बाहेर ती अशी व्यापून आहे. आता बघा, मला असं ते चित्र समोर दिसतंय की नाथ महाराज आपल्या पैठणच्या घरामध्ये भगवंतासमोर असे बसलेले असतील, ते लिखाण करत असतील, किंवा त्यांचा लेखनिक गाववा किंवा उद्धव कोणीतरी असेल, आणि नाथांच्या मुखातनं ह्या सगळ्या ओव्या बाहेर पडत आहेत, तर ती नाथांची अवस्था काय असेल बघा ना. आपण त्या प्रसंगाशी तादात्म्य होण्याचा प्रयत्न जर केला तर संपूर्ण आपल्याला ते दिसतं की नाथ महाराजांची काय अवस्था असेल, की ते म्हणतात अशी ही महान सरस्वती माझ्या आत आणि बाहेर मला व्यापलेली दिसते, तिची माझ्यावर पूर्ण कृपा झालेली मला दिसते. आणि एवढंच नाही म्हणाले, तर ते म्हणाले ती आपणहून काय अनुभव असेल, आपण फक्त कल्पना तरी करू शकतो मला असं वाटतं. आणि असा अनुभव येऊ शकतो का, तर निश्चित येऊ शकतो. त्याच्यासाठी ती तादात्म्यता, ती साधना मात्र पाहिजे. या सगळ्याचं सूत्र जर काही असेल ना, तर भगवंताशी अनन्यतेने अखंड अनुसंधानात राहणं. आता हे तुम्हा आम्हाला शक्य आहे का? निश्चितपणे शक्य आहे. कशा पद्धतीने शक्य आहे, तर नित्य अभ्यासाने शक्य आहे. नित्य सकाळपासून संध्याकाळचा फक्त महाराजांचं एक सुंदर वचन आहे की तुम्ही तुमच्या दिवसभरातला रिकामा वेळ फक्त शोधा, आणि त्या रिकाम्या वेळात जर नाम घेतलं तर नामाच्या राशी पडतील. मला काय सांगायचं की हे बाबा म्हणायचं हे तत्त्वज्ञान आहे, थोडंसं कठीण आहे, पण यातून आपण काय घ्यायचं. महाराज म्हणतात रिकामा वेळ शोधून त्यात नाम घ्या, तुमच्या नामाच्या राशी पडतील. आपण पाहतो ना की अरे आपण सकाळी उठलो, ब्रश केला, आणि ब्रश करून बायको आपल्याला चहा आणून देईपर्यंत किंवा आपली पत्नी चहा करेपर्यंत तिचा जो काही काळ आहे किंवा माझा जो काही काळ आहे तो मी काय करतो, रिकामाच आहे. ब्रश करताना मी काय करतो, स्नानगृहामध्ये गेल्यावर पहिला तांब्या डोक्यावर घेईपासून तर स्नान करून बाहेर सोवळं नेसेपर्यंत सगळा वेळ मुखाने आपण काय करत असतो, मनाने आपण काय करत असतो, काहीच करत असतो. नाथ महाराजांना हे जे दिव्य दर्शन त्या लिखाणाच्या दरम्यान होतं आहे, तर नाथांची साधना जीवनभराची किती आहे, आणि ती साधना केवळ श्रवणासाठी आहे का आपल्या, तर ते मला मिळवायचं आहे. महाराज म्हणाले ग्रंथ कसा वाचावा,
तर तो माझ्यासाठी लिहिला आणि त्या वाचनानंतर, त्या श्रवणानंतर मला त्या पद्धतीने वागायचं आहे असा निर्धार मला करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने मला अभ्यास करणं गरजेचं आहे. नाथ महाराज म्हणाले, त्या शारदा मातेची माझ्यावर एवढी कृपा आहे म्हणाले, की या आत्मज्ञानाचा अभ्यास करत असताना किंवा या आत्मज्ञानाचं चिंतन करून मी वाणी रूपाने तुमच्या समोर प्रगट करत असताना त्यातले जे गूढ आहे ती मला माता सांगते, शारदा माता मला सांगते, ते गूढ मला उकलवून दाखवते आणि माझ्याकडनं ते वाणी रूपाने, लिखाणाच्या रूपाने बाहेर येत आहे. तीच माझ्याकडनं ग्रंथ बोलवते, मी ग्रंथ बोलत नाही, माझ्या वाणीतून ते फक्त बाहेर येत आहेत. त्या वाणीवर सत्ता त्या वागेश्वरीची. असं होऊ शकतं का? तर अखंड नामानुसंधानी असं होऊ शकतं. आदरणीय बाबा म्हणायचे की तुम्ही इतकं नाम घ्या, तुम्ही जसं जसं नाम घेत जाल तसा तसा तुमच्या वाणीला गोडवा येईल. परमपूज्य प्रल्हाद महाराजांचे एक शिष्य होते. साखरखेर्ड्याच्या जवळ एक राजेगाव नावाचं गाव आहे. मला हे सांगायचं की हे होतं का, असं असतं का, ह्या वाणीचा गोडवा निर्माण होतो का? तर सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे शिष्य होते, त्यांचं नाव दादासाहेब राजेगावकर म्हणून. फार श्रीमंत माणूस, उत्तम संसार होता. आपले शेखर राजेगावकरचे वडील. 500 एकर जमीन, जुमला, अतिशय सुशील अशी पत्नी लाभली, दिसायला अत्यंत सुंदर, दोघांचा संसार उत्तम चाललेला, घरची देशमुखी, घोडा त्या काळात फिरण्यासाठी उत्तम घोडा. आणि एक काळ असा होता की त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले, सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या श्लोकामध्ये आपण म्हणतो आहे तू जननी आणि पुढचं आहे अज्ञानमी लेकरू. तर हे अज्ञानमी लेकरू आपल्या सगळ्यांसाठीच आहे. त्यांनी सांगितलेली कथा मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, अहो काय, महाराजांचा अनुग्रह घेतला नव्हता, महाराज काय माहीत नव्हते. राजेगावरून म्हणले आम्ही कामासाठी म्हणून इकडे शेंदूरजन आणि साखरखेर्ड्याला यायचो, तर घोड्यावर यायचो म्हणे. असा घोडा मोठा, त्याच्यावर ते हे घातलेलं आणि असा घोडा घेऊन आम्ही असं. आणि महाराज म्हणाले साखरखेर्ड्यामध्ये भिक्षेला निघाले असे. महाराज भिक्षेला उभे कुठेतरी असायचे, आम्ही तिथे जाऊन घोडा लावायचो, महाराजांशी बोलायचं म्हणे. आम्ही वर आणि महाराज असं माझ्याकडे पाहून. कळत नव्हतं म्हणाले, अज्ञान होतं. पण महाराजांची विनम्रता, महाराजांचं प्रेम, कारण त्यांना माहिती आहे ना पुढे काय होणार आहे, असं मी बोलायचो. आणि हे सांगत असताना दादांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं की माझ्या सद्गुरूंची मला तेव्हा मी गुरु केलेले नव्हते. महाराज कोण आहे नॉमिनल फक्त माहीत होतं की रामानंद महाराजांच्या मंदिरात राहणारा एक सत्पुरुष आहे, पण आपण देशमुख आहोत, आपण घोड्यावर आहोत. आणि त्या याने मी त्यांच्याशी बोलायचं म्हणाले. आणि पुढे योग्य वेळ आली, महाराजांनी आम्हाला मंदिरात बोलवलं, प्रसाद दिला, धोतर दिलं, धोतर नेसलं, महाराजांबरोबर प्रसाद घेतला. महाराज म्हणाले थोडा वेळ जप करा, माळ दिली. जे प्रेम लागलं, अनुग्रह झाला म्हणाले. अनुग्रह झाल्यानंतर यथावकाश प्रापंचिक परिस्थिती बदलत गेली आणि 76 साली त्यांची अत्यंत सुशील पत्नी कॅन्सरने गेली. आणि 76च्या नंतर दादांच्या जीवनामध्ये विलक्षण असा सकारात्मक बदल झाला. मुलांना सांगितलं, बाळांनो शेतामध्ये मला खोपी बांधून द्या, झोपडी बांधून द्या म्हणाले. शेतामध्ये राहायचे, जप करायचे. 15-15 दिवस साखरखेर्ड्याला जाऊन जपाला थांबायचे. सुंदर मनापासनं 10-10 तास रोजचा जप मनापासनं करायचा. माझे मोठे भाऊ आणि दादा राजेगावकर साखरखेर्डा ते गोंदवले पदयात्रा होती, त्या पदयात्रेच्या दरम्यान एकत्र होते. 30 दिवस माझ्या मोठ्या भावांना त्यांचा सहवास झाला. अत्यंतिक प्रेमळ माणूस म्हणाले. मला तुम्हाला सांगायचं काय की इतकं नाम घेतलं, इतकी सद्गुरूंवर श्रद्धा, अखंड नामस्मरणाने. ते म्हणाले दादांची वाणी काय, मला तुम्हाला वाणीचं सांगायचं. आज सगळं सरस्वतीचंच वर्णन आहे आणि त्यांच्या कृपेने ठरलं, मी काही ठरवून आलेलो नाही, पण आत्ता सुचते म्हणून सांगतो. तर माझे बंधुराज मला म्हणाले की अरे दादांनी जर आवाज दिला की अरे श्रीपाद इकडे ये,
तर असं वाटायचं म्हणाले की सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आवाज दिला. म्हणजे प्रल्हाद महाराजांचा आवाज किंवा महाराजांची वाणी जशी होती अगदी तशी वाणी संपूर्ण बोलत असताना राजेगावकरांची झाली. म्हणजे त्यांनी बोललं तर महाराज बोलले की काय. आणि त्याचं सर्टिफिकेट मी तुम्हाला सांगतो की सद्गुरूसुद्धा अशा सत्शिष्यांना कसं अंतर्बाह्य ओळखत असतात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कुंदोलेकर महाराज देहात असताना एक माऊली अशा आल्या 60-65 वर्षाच्या होत्या. महाराजांच्या अनुग्रहित होत्या, छान जप करायच्या. पण काय असतं माहिती का, आपल्याही मनात असतं की जसं आपण लहान असताना शाळेमध्ये आपल्या वेळेस पाट्या होत्या, तर आपण ते पाट्यावर एकदा 100पर्यंत लिहिलं की केव्हा एकदा गुरुजींना दाखवतो, गुरुजी ते खडून असं केलं की आपल्याला जग जिंकल्याचा आनंद ते सांगा वाटायचं आपल्याला. तसं कुंदोलेकर महाराजांना त्या बाई जाऊन म्हणायला, महाराज माझा 3000 जप झाला बरं. महाराज म्हणाले, माय मला कळतं बरं, सांगायची गरज मला कळलं म्हणाले. तसं जेव्हा खेरड्याचा ट्रस्ट पहिल्यांदा स्थापन करायची विश्वस्त नेमायची हे झाली, तेव्हा आदरणीय महाराजांनी त्या ट्रस्टमध्ये नाव टाकत असताना ज्यांना सांगितलं त्यांना म्हणाले, खरा नामप्रेमी दादा आहे म्हणाले, त्याचं नाव पहिल्यांदा ट्रस्टी म्हणून. मला सांगा, सद्गुरूंच्या वाणी ज्या 4 मुक्ती सांगितल्या की नाही, स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्यता, ह्या ज्या 4 मुक्ती आहेत ना, तर ह्या मुक्ती याच देहा याची डोळा मिळवणारे. अहो खेड्यामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यात राजेगाव एवढं खेळ आहे की आजही 400 उंबरठेसुद्धा त्या गावात नसते. इतकं छोटं गाव आहे. त्या गावामध्ये राहणारा अत्यंत श्रीमंत असलेला माणूस त्यांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, नामसाधनेने, वाणी रूपाने सुद्धा सद्गुरूंशी एवढं तादात्म्य देहात असताना, आपले सद्गुरू देहात असताना साधू शकतो. केवढं महात्म्य त्या नामाचं आहे. तर नाथ महाराजांना ती सरस्वती प्रसन्न झाली तर आपल्याला होणार नाही का. पण त्याच्यासाठी अभ्यास परमार्थ अध्यात्म हा अभ्यासाचा विषय, हे मी बाबांकडून शिकलो. बाबा म्हणायचे परमार्थ अध्यात्म हा अभ्यास आहे. नाही करू मग आपण भोळे आहेत बाबा. भोळ्याचा परमार्थ इतका सोपा आहे का परमार्थ. तिथे सुद्धा शिस्त, तिथे नियम, तिथे पण हे सगळं कशासाठी आहे तर भावनिर्मितीसाठी आहे. भगवंतावर निष्ठा, भगवंतावर प्रेम. म्हणून नाथ महाराज म्हणाले की त्या सरस्वती माऊलीची माझ्यावर एवढी कृपा आहे की अनेक गोष्टी मला ती सहजतेने गूढ विषय अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये मला सांगते आणि तिच्या कृपेने माझ्या मुखातनं माझ्याकडनं तो ग्रंथ लिहिला जातो. पुढे म्हणाले की ती सदा सर्वदा प्रसन्न असल्यावर ती शारदा आहे, ती चैतन्य शक्ती आहे. या विश्वातलं ती चैतन्य आहे. या सृष्टीमधलं जे सौंदर्य आहे त्याचं प्रतीक म्हणजे शारदा आहे, सरस्वती आहे. तर ते म्हणाले ती सदा प्रसन्न असते. ही जी विश्वातली प्रसन्नता आहे, ही सगळी विश्वातली प्रसन्नता ही त्या महासरस्वतीमुळे आहे म्हणाले. आणि मग ती सदा प्रसन्न असल्यामुळे तिच्या कृपेने माझ्याकडनं हे लिखाण होत आहे. त्याच्यामुळे माझ्या लिखाणाला, माझ्या ग्रंथाला एक वेगळा रंग आलेला आहे. आणि हा सगळा रंग हा प्रासादिक आहे म्हणाले, तिच्या प्रसादाचा आहे, तिच्या कृपेचा आहे, हा तिचाच आहे, यात माझं काहीही नाही. हे अत्यंत विनम्रपणे नाथ महाराज सांगतात. हा तिचा माझ्यावर केवढा उपकार आहे म्हणाले. आणि मग म्हणाले हा उपकार कसा फेडावा म्हणण्यापेक्षा कसा मानावा. नाथ महाराज म्हणतात की हा उपकार मी तिचा कसा मानू याची पण मला अडचण नाही. काय अडचण आहे म्हणाले. किती सुंदर आहे बघा हे सगळं. म्हणजे एक अध्यायामधला दुसरा प्रसंग आपण शारदा वंदनाचा किंवा सरस्वती वंदनाचा पाहतोय, तर नाथांच्या मनातल्या दिव्य कल्पना किती आहेत. मी काय म्हणालो की आपल्यासाठी आपण कल्पना पण म्हणू नये. खरं म्हणजे नाथांना ते दिसतंय, नवे ते अनुभवत आहेत. त्यांचा हा अनुभव आहे, त्यांचा आत्मानुभव आहे. आणि त्यांना हेच सांगायचं की अरे बाबांनो, हा अनुभव जर मला येतो तर नाथांची दुसरी प्रतिक्रिया किंवा नाथांची दुसरी इच्छा अशी की हा अनुभव तुमच्यापैकी प्रत्येकाला येऊ शकतो. तुम्ही पात्र आहात, पण तुम्ही प्रयत्न करत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही. नाथ महाराज म्हणाले की सदा प्रसन्न. बरं तिचा उपकार मानायचा तर कसं म्हणाले, कारण काय म्हणाले. ते म्हणतात ना की मला उपकार तिचा मानावा वाटतो, पण अडचण आहे म्हणाले. अडचण काय आहे नाथ महाराज सांगतात.
काय सुंदर, म्हणजे हे किती दिव्य आहे बघा. ते म्हणाले ती आहे वाणीची देवता, ती वागीश्वरी आहे, वागीश्वरी आहे ना ती. मग तिची स्तुती करायची तर पुन्हा वाणीच वापरावं लागणार आहे की नाही. वागेश्वरीची स्तुती करण्यासाठी सुद्धा म्हणाले, फार थोडं अवघड आहे म्हणून मी ते टिपणं काढून आणली. तिथे म्हणाले वाणीविषयी मनामध्ये उत्पन्न म्हणजे वागेश्वरीविषयी उत्पन्न झालेला तिच्याविषयीचा स्तुतीभाव, म्हणजे जे काही मला तिच्याविषयी प्रेम वाटतं, तिच्याविषयी आदर वाटतो, तिची कृतज्ञता वाटते, ही कृतज्ञता, हा स्तुतीभाव जर मला वागेश्वरीच्या प्रती व्यक्त करायचा असेल तर तो वाणीनेच करावा लागेल. आणि पुढे म्हणाले म्हणजे ही वाणी फार गोड आहे किंवा ही वाणी फार सुंदर आहे, हे तरी मला वाणीनेच सांगावं लागणार ना म्हणाले. म्हणजे वाणीनेच वाणीचा गौरव करावा लागणार आणि त्याला इलाजच नाही म्हणाले, तसंच मला करावं लागणार. म्हणून तिची स्तुतीसुद्धा तिने दिलेल्या अशा तिच्या कृपेने प्राप्त झालेल्या दिव्यवाणीने त्या वागेश्वरीचा मी अनंत जन्माने अनंत शब्दांनी उपकार फेडण्याचा प्रयत्न करतोय म्हणाले, त्याच्याशिवाय इलाज नाही. पण म्हणाले हे वाणीने मी तिच्याविषयी बोलत असताना त्याचा एक फायदा आहे म्हणाले. आणि तो फायदा म्हणजे काय म्हणाले की मी तिची, त्या सरस्वतीची, त्या शारदा मातेची वाणीने स्तुती करत असताना एक फार मोठा फायदा मला झाला होता. नाथ महाराज म्हणतात की मला एक फायदा झाला आहे. तो फायदा काय म्हणाले की माझ्या चित्तामध्ये ती कोणी वेगळी आहे आणि मी कोणी वेगळं आहे, हे मीपणाचं जे द्वैत होतं म्हणाले, ते द्वैत संपून गेलं म्हणाले. ते द्वैत येण्याला वावच नाही झाला, कारण हे माझ्या लक्षात आलं की ही वाणी माझीच नाही आहे. मग स्तुती करणारा मी आहे का? बरं, जिची स्तुती करतो तिच्या कृपेने मी ते करतोय, त्याच्यामुळे ती आणि मी किंवा मी हे करतो, इथे माझा अहमपणा, इथे माझा मीपणा संपतोय. पण हा केव्हा संपतोय म्हणाले, जेव्हा त्या वागेश्वरीची मी वाणीने पूजा करतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय, तिच्याविषयी तिचा पूज्य भाव मी व्यक्त करतोय, तो वाणीने करतोय म्हणाले. त्याच्यासाठी एक ओवी आहे, ती ओवी फार सुंदर आहे. त्या ओवीचा अर्थ असा आहे की बोल बोलणे आणि बोल न बोलणे याच्यामधला भेदच त्या वागेश्वरीने मिटून टाकला. आता थोडंसं अवघड आहे बरं का, सोपं सांगेल. म्हणजे बोलणं आणि न बोलणं, न बोल म्हणजे मौन, मौन आणि बोलणं काहीच राहिलं नाही म्हणाले. कारण मी काहीच करतो, मी काही करतो, मी बोलतो, हा भावच जर तिथे नाथ महाराज म्हणले राहिले नाही तर तो भेद आमच्यामध्ये काहीच राहिला नाही. आणि मग म्हणाले की या एवढ्या एकादश स्कंदावर, अवघड असलेल्या एकादश स्कंदावर तिच्या कृपेने मी जे काही विवेचन करू शकलो, नाथ महाराज असं म्हणतात, नम्रपणे सांगतात की खरं म्हणजे ब्रह्मज्ञानाचा विषय शब्दामध्ये सांगणं अशक्य आहे, पण तिच्या कृपेने, त्या सरस्वती मातेच्या कृपेने तो सगळा ब्रह्मज्ञानाचा विषय मी अतिशय सुंदर शब्दामध्ये गुंफू शकलो. हे केवळ त्या माता सरस्वतीचं, महासरस्वतीचं माझ्यावर ऋण आहे. नवे नवे ऋण म्हणण्यापेक्षा तीच हे करते आहे, मी करत नाही. सज्जनो, मला असं वाटतं की नाथ महाराजांसारखा एक एवढा प्रकांड पंडित, एवढा वैराग्यशील महापुरुष जर ग्रंथलेखन करत असताना एवढी विनम्रता धारण करतो, एवढा स्वतःचा अहंभाव एवढासुद्धा आपल्याला दाखवत नाही, मला वाटतं हेच पहिल्यांदा तुमच्या माझ्यासाठी शिकणं गरजेचं आहे. सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचवताना की अरे किती इगो आहे. सगळ्यात मोठा जर 21व्या शतकातला प्रश्न असेल तर एक वेगळी कल्पना आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, मुलांशी बोलताना लक्षात येते, म्हणजे मलाही ते मी पहिल्यांदा शिकतो आहे, बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नाही. तर सेल्फ रिस्पेक्ट आहे म्हणाले, सेल्फ रिस्पेक्ट मुलांमुळे, आणि तो दुखवायचा नाही. सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि इगो आहे, हे दोन प्रश्न आहे की सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो. तर या दोघांमुळे जे प्रश्न कुटुंबामध्ये निर्माण झाले ते या समाजावर आणि या राष्ट्रावर फार मोठा विचित्र परिणाम करणारे ठरत आहेत.
मग या अशा काळामध्ये खरोखर मी नम्रपणे सांगतो की खरंच थोडं तरी रोज रोज आपल्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे. जेवायला एकत्र संध्याकाळी बसल्यानंतर बळजबरीने त्यांच्याबरोबर हा विषय बोला की बाळा मी हे वाचलं. त्याच्यासाठी आईबाबांनी रोज थोडं वाचन करावं. नाही वाचन झालं तर यूट्यूबला सुद्धा इतकी चांगली चांगली लेक्चर्स आहेत, ती तुम्ही वाचा आधी अभ्यासासाठी आणि मग मुलांना ती सांगा, हरकत नाही. पण त्यांच्यापर्यंत हे जाणं गरजेचं आहे. कारण हे इतकं सुंदर जगातलं ज्ञान केवळ फक्त भारतामध्ये आहे की जे मानवाच्या म्हणजे व्यक्तीपासून तर व्यष्टीपासून तर समष्टीपर्यंत उद्धार करणारं जे एक ज्ञान आहे ते भारताने जगाला दिलेलं आहे. आजही आपण जर आपल्या आजूबाजूची सगळ्या जगाची जर परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये भारताचीच परिस्थिती आज ही सर्व देशांमध्ये उत्तम आहे. जरीही आर्थिकदृष्ट्या आपण जगात चौथ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर जरी असलो तरी आज समृद्ध देश म्हणून एवढ्या कठीण काळामध्ये भारतच उभा आहे. मला वाटतं त्याचं कुठेतरी नवे त्याचं सूत्र केवळ भारतीय अध्यात्मामध्ये. महाराज असं म्हणाले होते, जोपर्यंत स्त्रियांच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत या धर्माचा पाया व्यवस्थित आहे आणि या धर्माचा पाया जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत या राष्ट्राचा देखील पाया व्यवस्थित आहे. नाथ महाराज असं म्हणतात की हे निरूपण तिन्हीच माझ्याकडून करून घेतलं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट नाथ महाराज असं सांगतात की फारच सुंदर आहे. पाहते होईल की नाही मला असं वाटतं आता, पण नाही थोडक्यात सांगितलं तर माझं समाधान होणार नाही कारण तो विषय तितका नाही. ते म्हणाले इतकं सगळं त्या शारदा मातेने त्या सरस्वती मातेने माझ्याकडनं सुंदर लिखाण करून घेतलं. खरं म्हणजे अजून ग्रंथ तर सुरूच व्हायचं आहे बरं का, पण त्यांना केवढा कॉन्फिडन्स आहे याचं कारण काय असेल बरं. तर मला असं वाटतं नम्रपणे की नाथांना तो सगळा ग्रंथ मातेने आधीच सांगितला असावा म्हणून ते ग्रंथारंभीच सांगतात की एवढी सगळी माझ्याकडून करून घेतलं आहे तिने. हा ग्रंथ केवढा म्हणजे पुढे काय या ग्रंथामध्ये माझ्याकडनं ती करून घेणार आहे याचं पूर्ण ज्ञान सरस्वती मातेने त्यानं दिलं असेल. आणि मग ते असं म्हणतात की त्या शारदा मातेला मी जेव्हा शरण जाण्याचा प्रयत्न करतो, तिला मनापासून नमस्कार करायला जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक विलक्षण घटना घडते आणि ती विलक्षण घटना आपण उद्या पाहू कारण ती फार गोड आहे. आणि हे सगळं सांगत असताना मला पुन्हा आपल्याला आठवण करायची की नाथ महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावर असा आहे की त्यांनी एक आपल्याला संपूर्ण जीवन सकारात्मक आणि आनंददायी जगण्यासाठी म्हणून जी प्रार्थना दिली ती प्रार्थना आपण सगळेजण म्हणूया आणि आजच्या दिवसाच्या या विषयाला सांगू द्या. झालेली सगळी सेवा श्रींच्या चरणी आपण अर्पण करूया आणि नाथ महाराजांनी दिलेला अभंग प्रार्थनेच्या रूपाने म्हणूया. श्रीराम समर्थ.